कुंभ, मीन आणि मेष या तीनही पैकी जर कुठलीही तुमची रास असेल तर 27 जुलैपासून पुढचे 138 दिवस सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल आधीच आमच्यावर 7.5 चालू आहे, त्यात असं काहीतरी सांगून उगीच कशाला घाबरवताय राव. घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. नक्की कोणत्या बाबतीत सावध राहायचंय? नोकरीच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत की प्रेमाच्या बाबतीत? ते तर जाणून घेऊयाच, पण या व्हिडिओत आपण उपाय सुद्धा बघणार आहोत, त्यामुळे काळजी अजिबातच करू नका. झालंय असं की 27 जुलैला शनी महाराज वक्री होणार आहेत आणि 11 डिसेंबरपर्यंत ते वक्री असणार आहेत. 11 डिसेंबरला ते मार्गी होतील. आता वक्री काय, मार्गी काय, ह्या काही ज्योतिषच्या कन्सेप्ट आम्हाला कळत नाहीत असं तुमचं म्हणणं असेल तर हा भाग सोडून देऊया आणि पटकन मुद्द्यावर येऊया. मुद्दा असा आहे की 27 जुलै ते 11 डिसेंबर या तारखा लिहून ठेवा कुठेतरी. या काळात तुम्हाला सावध राहायचंय. सगळ्यात आधी बोलूया कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीचा शनीचा 7.5चा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. वक्री गोचर काळामध्ये आर्थिक बाबींमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. आता तुम्हाला बऱ्याच जणांनी किंवा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की 7.5चा टप्पा आहे, शेवटचा टप्पा आहे, तर 7.5 जाता जाता काहीतरी चांगलं देऊन जाते. नक्कीच चांगलं देऊन जाते, पण शनी वक्री झाल्यामुळे हा जो काळ आहे तुमच्यासाठी सावध राहण्याचा सुद्धा असणार आहे आणि खास करून आर्थिक बाबींमध्ये विशेष सावधगिरी कुंभ राशीच्या लोकांनी बाळगायची आहे. मग या काळात फार मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातोय. घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. करिअरमध्ये आव्हानात्मक स्थिती येऊ शकते. एकाग्रतेच्या अभावामुळे कामावर परिणाम होऊ शकतो आणि नातेसंबंध सामान्य ठेवण्यासाठी प्रियजनांशी चांगले संबंध राखणं आवश्यक आहे. आता खरं तर जेव्हापासून 7.5 सुरू झाली, कुंभ राशीचे लोक अगदी प्रो झालेत त्रास सहन करायला असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या प्रकारचे दिवस त्यांनी पाहिले असतील आणि आता हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलेला आहे. काहींना या 7.5च्या काळात त्रास झालाही नसेल कदाचित, कारण शनी तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कुठे आहे त्यावर ते अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाचं, शनी महाराज 7.5 कर्माची फळं देतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपलं कर्म कसं आहे त्यानुसारच आपल्याला या 7.5च्या काळात फळं मिळाली असतील. पण तरीसुद्धा उपाय सगळ्यावर असतात, ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांनी सध्या फक्त सावध राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही त्रास तुम्ही आत्तापर्यंत सहन केलाय किंवा काढलाय त्यातून स्वतःची विचारसरणी नकारात्मक होऊ द्यायची नाही आहे. कारण 7.5च्या काळात मनुष्य निगेटिव्ह विचारांकडे फार पटकन जातो. काही मनाविरुद्ध घडलं की आता काही चांगलं घडणार आहे का असा प्रश्न निर्माण होतो. तर काळजी करायची गरज नाही, कारण 7.5 जाताना काहीतरी चांगलं नक्कीच देत असते, हेही लक्षात ठेवायचं आहे. चांगली कर्म करायची आहेत आणि त्याचबरोबर सकारात्मक विचारांची शिदोरी आपल्यासोबत ठेवायची आहे. 7.5 आलेले अनुभव आता तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत आणि ते सकारात्मकता देणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता वळूया मीन राशीकडे.